नुकतीच आलेली सून मयुरीला येऊन अजून महिनाही झाला नव्हता, पण का देव जाणे तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर ती आनंदी दिसत नव्हती. कदाचित काही कारणास्तव ती नाराज, उदास असेल असेच दिसून येत होते. कमलाजींनी कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी मयुरी त्यांच्याशी बोलणे टाळायची. कमलाजी सुद्धा हाच विचार करत राहिल्या की त्यांचे नुकतेच लग्न झाले, नवीन घरात स्थायिक व्हायलाही वेळ लागतो, म्हणूनच कदाचित तिला जास्त बोलता येत नसेल आणि ती गप्प राहते. एक दिवस अचानक न सांगता तिचा भाऊ तिला न्यायला आला. त्याचे नुकतेच नवीन लग्न झाले होते, म्हणून कमलाजी यांनीही जाण्यास विरोध दर्शवला नाही. सूनबाई गेल्यानंतर कमलाजी यांनी त्यांचा मुलगा सुधीरला विचारले की काय झाले बेटा, सूनबाई खूप शांत आहे, ती काही बोलतही नाही, तिच्या चेहऱ्यावरही उदासी दिसत आहे, काही प्रॉब्लेम आहे का? माहिती नाही आई, मला तर असे काही वाटले नाही, सुधीरने उत्तर दिले. आई म्हणाली, कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, पण तरीही एकदा तिचे मन तपासून बघूनच ठाऊक होईल. जे तिला माझ्याशी बोलता येत नाही ते ती तुझ्यासोबत बोलेल. सुधीर म्हणाला, ठीक आहे आई, तू काळजी करू नकोस, ती घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलून बघेन. इतकं बोलून सुधीर त्याच्या ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी सुधीर घरी आला तेव्हा त्याला दिसले की कमलाजी दुःखी होऊन बसल्या होत्या. तिला उदास बघून सुधीरने विचारले, काय झालं आई, तू अशी उदास का बसली आहेस? सुधीरच्या प्रश्नावर कमलाजी त्याच्याकडे बघत होत्या. बेटा, उद्या रविवार आहे, तेव्हा एक काम कर, तुझे सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर. मी तुझ्या खोलीत शिफ्ट होते. आईच्या बोलण्यावर सुधीर आश्चर्यचकित झाला आणि आईजवळ बसून त्याने आईला विचारले, अचानक रूम शिफ्ट करायचा विचार तुझ्या मनात कुठून आला? आणि असा अचानक काय प्रॉब्लेम निर्माण झाला आहे की तू रूम शिफ्ट करायचे बोलत आहेस? त्यावर कमलाजी म्हणाल्या की अरे, मी एकटी जीव आहे, तुझे वडील नाहीत, मग एवढ्या मोठ्या खोलीचे मी काय करणार? म्हणून मोठी खोली तू घे आणि माझे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करून दे. अरे आई, राहू दे ना, काय गरज आहे, आपण आरामात तर राहतोय ना. असेही मयुरी इथे नाहीये, ती काय विचार करेल आणि लोक मयुरीबद्दल काय काय बोलतील की. घरी येताच तिने सासूला तिच्या खोलीतून हाकलून दिले. सुधीर हसतच म्हणाला. कमलाजी त्याचे बोलणे ऐकून गप्प झाली, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या मागे लागून त्यांचे सर्व सामान दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलेच. जेव्हा सर्व सामान शिफ्ट झाले तेव्हा कमलाजी म्हणाल्या, बेटा एक काम कर, तुझ्या सासरच्या घरून आलेला सोफाही इथे याच खोलीत आणून ठेव. त्यांचे बोलणे ऐकल्यावर सुधीर म्हणाला, आई, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? पडू दे ना बाहेरच, पाहुणे आल्यावर बाहेर बसण्यासाठी उपयोगी पडेल. अरे मग आपलाही तर सोफा आहेच ना, तो ठेवला जाईल हॉलमध्ये. अरे आई, हे तू काय बोलत आहेस? नवीन सोफा आहे तर तो हॉलमध्ये अधिक चांगला दिसेल ना. नाही, तो सूनबाईचा नवीन सोफा आहे तर तो सूनबाईच्या खोलीतच चांगला दिसेल. आईचे बोलणे ऐकून सुधीर क्षणभर शांत झाला. मग तो म्हणाला, कोणी काही बोलले आहे का तुला? अचानकपणे त्याचा प्रश्न ऐकून कमलाजी खोटे बोलल्या. नाही, कोणी काही बोलले नाही, बस फक्त तेवढा सोफा खोलीत ठेवून दे. शेवटी सुधीरने तो सोफा मयुरी आणि त्याच्या खोलीत ठेवून घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुधीर ऑफिसमधून घरी परतला तेव्हा पाहिले की मयुरी घरी आली होती. तिला पाहून सुधीरला आश्चर्य वाटले, कारण
मयुरी आणखीन काही दिवस तिच्या माहेरीच थांबणार होती. सुधीरने नोटीस केले की मयुरी आणि कमलाजी यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव निर्माण झाला आहे. दोघीही एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या. काही दिवसांनी मयुरी पुन्हा तिच्या माहेरी गेली. त्या दिवशी सुधीर घरी आला तेव्हाही कमलाजी उदास बसलेल्या होत्या. सुधीरने आईला तिच्या उदासीमागचे कारण विचारले तर कमलाजी म्हणाल्या, बाळा, माझे पूजाघर माझ्या खोलीत शिफ्ट करून दे, म्हणजे मी सकाळी पूजा करत असताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. सुधीरने आश्चर्यचकित होऊन विचारले की आई, तुला कोण काय म्हणाले आहे का? तुझ्या पूजा केल्याने आम्हाला डिस्टर्ब होतं म्हणून? सुधीरने प्रश्न विचारल्यावर कमलाजी घाबरूनच दचकूनच म्हणाल्या, अरे कुणीच तर काही बोलले नाही, पण त्याचे काय आहे इतकं मलाही कळत नाही की माझ्यामुळे तुम्ही लोक सकाळ सकाळी डिस्टर्ब होत असालच, म्हणून तू माझे पूजाघर माझ्या रूममध्ये शिफ्ट करून दे. सुधीर पुढे काही विचारण्याआधीच कमलाजी किचनमध्ये सुधीरसाठी चहा ठेवायला निघून गेल्या. आता सुधीरच्याही मनात चलबिचल सुरू झाली, कारण जेव्हा कधीही मयुरी तिच्या माहेरी जायची तेव्हा आज आई असे काहीतरी विचित्र गोष्टी त्याच्याकडून करून घेत होती. कारण याआधी मयुरी माहेरी गेली तेव्हाच आईने जिद्द करून खोली एक्सचेंज करून घेतली आणि आता पुन्हा मयुरी माहेरी गेली आहे तेव्हाच आई पूजा घर तिच्या खोलीत शिफ्ट करण्यासाठी जिद्द करत आहे. आणि मी पाहतोय की जेव्हा मयुरी घरी असते तेव्हा सासू आणि सुनेमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव असतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण आई मला काही सांगत नाहीये. तिथे सोफ्यावर कमलाजी यांचा फोन पडलेला असतो. सुधीरने आईचा फोन चेक केला तर त्यात मयुरीच्या आईचा फोन आलेला दिसला. सुधीरला आता जास्त शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला, पण आईने त्याला उत्तर देणे टाळले. शेवटी त्याला आईच्या जिद्दपुढे गुडघे टेकावे लागतात आणि तो आईचे पूजाघर तिच्या रूममध्ये शिफ्ट करून देतो. दुसऱ्या दिवशी सुधीर जेव्हा ऑफिसमधून घरी परत येतो तेव्हा तो पाहून हैराण होतो की मयुरी तिच्या माहेरवरून परत आलेली आहे. पण जर आईच काही सांगायला तयार नाही तर सुधीर विचारणार तरी कोणाला? मयुरीला विचारले तर तिने फक्त इतके सांगितले की आता आईंची इच्छा की त्यांना काय करायचे आहे ते, त्यात मी काही बोलणार नाही. त्यामुळे सुधीरसुद्धा आता तिला जास्त काही विचारू शकला नाही. पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती आणि त्या शंकेचे निरसन तेव्हा झाले जेव्हा काही दिवसांनी मयुरी पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. त्यावेळी कमलाजी यांनी सुधीरला सांगितले की मयुरीने हुंड्यात तिच्या माहेरीहून जो टीव्ही आणला आहे तो तिच्या खोलीत लावून दे. हे ऐकता सुधीर संतापला. हे काय आहे आई, हे काय चालवलेस तू? जेव्हाही मयुरी माहेरी जाते तेव्हा तू फक्त मला हेच सांगत असतेस की हे इकडे ठेव तिकडे ठेव. तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे, सांगशील का मला? सुधीरला असे संतापलेले पाहून कमलाजी यांच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्या रडतच म्हणाल्या की बाळा, माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघेही आनंदात राहा. तुमच्या आनंदात माझा आनंद सामावलेला आहे. शेवटी मी आणखीन किती दिवस जगणार आहे? माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न पडावे असे मला अजिबात आवडणार नाही. आईचे बोलणे ऐकून सुधीर हैराण झाला. मग त्याने प्रेमाने आईला खाली सोफ्यावर बसवले आणि विचारले की आई, मला खरोखर सांग, नक्की काय झालं आहे? रडता रडता कमलाजी यांनी सुधीरला जे काही सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला असं रडताना पाहून तोही आतल्या आत रडत होता. पण तरीही त्याने हिम्मत करून आईला विचारले की आई, जोपर्यंत समस्या काय आहेत
हे सांगणार नाहीस तोपर्यंत त्या समस्यांचे निवारण कसे होईल? सुधीरला असे बोलताना पाहून कमलाजी यांनी रडत रडत सुधीरचा हात पकडला आणि म्हणाल्या की आधी मला वचन दे, तू मला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुझ्याविना अजिबात राहू शकणार नाही. तुझे वडीलही नाहीत. कृपा करून काहीही झालं तरी मला वृद्धाश्रमात सोडू नकोस. मी तुम्हा लोकांना अजिबात कोणताही त्रास देत नाही, पण नकळत माझ्याकडून काही असे घडते की तुम्हाला माझा त्रास होतो. आई, हे तू काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाही. जरा सविस्तर सांगशील का मला प्लीज? आणि मी तुला सोडून का जाईन? मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. आणि तुला कोणी सांगितले की मी तुला वृद्धाश्रमात पाठवून देईन म्हणून? हे घर तुझे आहे. ज्या दिवशी तुला असे वाटेल त्या क्षणी मला तू या घरातून बाहेर हाकलून लावायचे. जेव्हा कमलाजी यांना सुधीरच्या बोलण्यावर विश्वास बसला तेव्हा कमलाजी त्याला सांगू लागल्या, तुला आठवतंय ना, तुमच्या लग्नानंतर जेव्हा मयुरीचा भाऊ अचानक तिला न्यायला आला होता आणि ती तिच्या माहेरी निघून गेली होती, तेव्हा मला हेच वाटले होते की तिला कदाचित तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असावी. पण ती गेल्यानंतर तिच्या आईचा फोन आला होता. तेव्हा मला कळाले की मयुरीने स्वतः तिच्या भावाला फोन करून तिला न्यायला बोलावून घेतले होते. तिची आई सांगत होती की मी हुंड्याचं सर्व सामान माझ्या मुलीच्या आणि जावई यांच्या उपयोगासाठी दिलेले आहे, पण तुम्ही ते सर्व सामान तुमच्या हॉलमध्ये ठेवून घेतले. फक्त एक बेड आणि कपाट आणि ड्रेसिंग टेबल तेवढेच तिच्या रूममध्ये ठेवले. असे करून तुम्ही सासू असल्याचा रुबाब दाखवत आहात का? आता तर तुमचे वय देखील झाले आहे. मग ते सामान तुम्ही स्वतःकडे ठेवून काय करणार आहात? मग कमीत कमी मुलांच्या इच्छेचा मान ठेवा. आता माझी मुलगी तुमच्या घरी तेव्हाच येईल ज्या दिवशी तिच्या रूममध्ये ते सर्व सामान सजविण्यात येईल. आता मला तूच सांग बाळा, तुमच्या त्या लहान खोलीत ते सर्व सामान ठेवता तरी आले असते का? म्हणूनच मी तुला त्या दिवशी माझे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करायला सांगितले होते आणि तुम्हाला माझ्या खोलीत शिफ्ट व्हायला सांगितले होते. तेव्हा सुनबाईने तिच्या घरून आणलेले सामान तुमच्या खोलीत सजवले आणि मयुरी घरी परत आली. पण दुसऱ्यांदा मयुरी तिच्या माहेरी गेली तेव्हाही मला असेच वाटले की आता तिला तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असेल. पण इथेही माझा गैरसमज झाला. मयुरी तिच्या घरी पोहोचताच तिच्या घरून तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली की मयुरीला माझ्यामुळे तिच्या संसारात अडथळे निर्माण होत आहेत. बिचारी त्यांची मुलगी मला सांगू शकत नव्हती आणि तू माझा मान सन्मान ठेवत काहीच बोलू शकत नव्हतास. याचा अर्थ असा नाही की ते काही बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्यांचा गैरफायदा घ्यायचा. तुम्ही तर सकाळी सकाळी तुमची पूजापाठ करण्यात बसून जातात, पण माझ्या मुलीची झोपमोड होते. हे बघा कमलाजी, समजवणे माझे कर्तव्य होते. तुम्ही तर आता कुठे नवीन नवीन सासू झाल्या आहात. मला तर 2-2 सुनांचा अनुभव आहे. पुढे तुमची इच्छा. आता त्यांनी त्यात तुझेही नाव घेतले म्हणून मला असे वाटले की कदाचित तुझीसुद्धा हीच इच्छा असेल, म्हणून मी तुला सांगून पूजाघर देखील शिफ्ट करून घेतले. पण आज फक्त एका टीव्हीसाठी त्यांनी मला किती काही ऐकवले. बोलता बोलता कमलाजी ढसाढसा रडू लागल्या. सुधीर बराच वेळ त्याच्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत राहिला, पण आई रडतच होती. तेव्हा सुधीर किचनमध्ये गेला आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला आणि आईला पाणी देत गप्प करत म्हणाला, आई, काय म्हणाले ते लोक तुला? मला सगळे काही सांग. मलाही बघायचं आहे की कोण कोणत्या हद्दपर्यंत जाऊ शकतो. शेवटी थोडा वेळ थांबून कमलाजी म्हणाल्या की त्या म्हणत होत्या की या वयात कोणत्या मोहमायेच्या जाळ्यात पडलेल्या आहात.
मी तो टीव्ही माझ्या मुलीला हुंड्यात याकरिता दिला होता की माझी मुलगी आणि जावई त्यांच्या खोलीत आरामात बसून मूव्हीज पाहतील. त्या लोकांना त्या टीव्हीचा तर अजिबात फायदा झाला नाही. तुम्ही तो टीव्ही तुमच्या हॉलमध्ये लावला. तुम्ही त्या टीव्हीवर तुमच्यासाठी सत्संग लावून ठेवतात. तुम्हाला कळत कसं नाही की त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे. पण त्यांच्या डोक्यावरून पाणी गेले तर ते दोघे तुम्हाला एकटीला सोडून त्यांचा दुसरीकडे बंदोबस्त करून घेतील, नाहीतर तुम्हालाच वृद्धाश्रमात सोडून देतील. पण शेवटी माझ्या मुलीचेच नाव खराब होईल. आता तूच सांग बाळा, मी त्यावेळेस ही तुला एवढेच म्हणाले होते की टीव्ही तुमच्या खोलीत लावून घे, पण तूच नाही म्हणाला होतास. मग त्यात माझा काय दोष आहे? आता जेव्हाही कधी तिच्या आईचा फोन येतो किंवा मयुरी तिच्या माहेरी जाते, तेव्हा मला आतून खूप भीती वाटते की आता पुढे काय होणार. तुझे वडील मला सोडून गेल्यानंतर मी तुला कसे वाढवले असेल माझे मलाच माहीत. आपले सर्व नातेवाईक सोडून निघून गेले होते. वाटलं होतं की माझे आयुष्य खूप संघर्ष करत गेले आहे, तर किमान तुझ्या लग्नानंतर तरी मला सुख मिळेल. पण खरं सांगू का, आता मला खरंच खूप भीती वाटत आहे. बोलता बोलता कमलाजी यांचे हातपाय थरथर कापू लागले. आईची अवस्था पाहून सुधीरलाही त्याच्या आईची दया येत होती, तर मयुरी आणि तिच्या आईवर प्रचंड प्रमाणात राग येत होता. काय अवस्था करून ठेवली आहे त्या लोकांनी माझ्या आईची. जसे तसे स्वतःच्या रागाला कंट्रोल करत सुधीर त्याच्या आईला हिंमत देत म्हणाला की आई, तुला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का? तू आधी सुरुवातीला मला या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या ना. उगाच एकटीच टेन्शन घेत बसलीस. जर हे तू सर्व मला आधी सुरुवातीला सांगितले असतेस तर आतापर्यंत त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता. नाही बाळा, तिची आई ज्या पद्धतीने बोलत होती, मला वाटत होतं की कदाचित तुझीही यात सहमती असावी. एकदा दोनदा विचार मनात आला की तुला याबद्दल विचारू का. मग विचार केला की फक्त सामान शिफ्ट केल्याने प्रश्न सुटत असतील तर यात गैर काय आहे. पण यावेळी तिची आई जरा जास्तच बोलली, म्हणून थोडं माझ्या मनाला लागलं. कमलाजी यांनी सर्व काही त्यांचा मुलगा सुधीर याला सांगितले. त्या तर जास्त काही बोलल्या नसत्या तर कदाचित तू मला काही सांगितलेच नसतेस. पण काही हरकत नाही, उशिरा का होईना शेवटी कळले तरी की आमच्यासोबत काय होत आहे. तू काळजी करू नकोस आई, आता याचा निर्णय खूपच लवकर होईल. सुधीरचे बोलणे ऐकून कमलाजी घाबरतच म्हणाल्या की नाही नाही बाळा, तू असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही ज्यामुळे कोणती समस्या उभी राहील. माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणते विघ्न येऊ नये एवढीच इच्छा आहे. आई, घर संसार कोणत्याही एकाच व्यक्तीच्या भरोसे चालत नाही. त्या दोघांचाही समान योगदान असते. पण इथे तुझ्या सुनेचा अजिबात योगदान नाही, तर तिला तिच्या भाषेत उत्तर द्यायला हवंय ना. माझ्यावर विश्वास ठेव. या नात्याला मी पुन्हा एकदा संधी देत आहे. नाहीतर ज्या पद्धतीने हे नातं आहे ना, त्यापेक्षा ते तुटलेलंच बरं. कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःख झालेलं कधीही चांगले. फक्त तुझ्या मुलावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस काहीतरी वेगळी कहाणी घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी कमलाजी जेव्हा उठल्या तेव्हा पाहिले की सुधीर त्यांच्या आधीच उठलेला होता आणि फोनवर कुणाशी तरी बोलत होता. थोड्या वेळाने कमलाजी चहा बनवून घेऊन आल्या आणि दोघेही सोप्यावर बसून चहा प्यायले. तेवढ्यात दाराची बेल वाजली. कमलाजी यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर 3-4 लोक उभी होती. कमलाजी यांनी हैराण होऊन त्यांना विचारले की तुम्हाला कोण हवाय. त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाली की
आई, आम्हाला सुधीर साहेबांनी बोलावले आहे. तुम्ही जाऊन त्यांना बोलावता का? तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. तेवढ्या सुधीर स्वतः बाहेर आला आणि बाहेर येऊन म्हणाला, अरे आलात तुम्ही, चला पटकन कामाला लागा. मी तुम्हाला सांगतो की कोणकोणते सामान उचलायचे आहे. तितक्यात कमलाजी यांनी विचारले की सुधीर, कोणते सामान उचलायला सांगत आहेस? मलाही काही सांगशील का? आई, आज फक्त तुला माझी साथ द्यायची आहे. प्रत्येक समस्याचे निवारण करण्यासाठी काही कठीण पाऊले उचलावी लागतात. कोणी सरळ मार्गाने समजावले तर लगेच समजतात, तर काहींना सरळ सांगूनही काही उपयोग होत नाही. त्या लोकांची कर्तृत्व पाहून मला इतके तर समजले आहे की ती लोक सरळ मार्गाने सांगून ऐकणारी नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने समजवणार आहे. पण तू नक्की काय करणार आहेस, मला सांग तरी. बिचाऱ्या कमलाजी सारख्या सुधीरला विचारत होत्या. आई, बस, मी 1 मिनिटात येतो, असे बोलून सुधीर त्या माणसांना काहीतरी सांगून समजावून परत आला आणि कमलाजी यांना म्हणाला, बघ आई, आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे. तुला आज थोडेसे कठोर वागावे लागणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव, सगळे काही ठीक होईल. मी इतका विश्वास तर नक्की देतो की मी काहीही चुकीचे होऊ देणार नाही. मग सुधीरने त्याचा सर्व प्लॅन आईला समजावून सांगितला. त्यावर कमलाजी म्हणाल्या की सर्व काही ठीक तर होईल ना बाळा? आपल्या आईला अजूनही काळजीत, टेन्शनमध्ये पाहून सुधीर त्याच्या आईला म्हणाला की अरे आई, तू काय एवढे टेन्शन घेत आहेस? आज आर नाही तर पार. आता सुधीर त्याच्या प्लॅनवर काम करण्यास तयार झाला होता. 2 तासांनी सुधीर त्याच्या सासरी त्यांच्या दाराजवळ उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला. तेव्हा तिच्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला. तेव्हा सगळे लोक एकत्रित बसून नाश्ता करत होते. सुधीरला असे अचानक आलेले पाहून सगळेच हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले. मयुरीच्या दोन्ही वहिनीसुद्धा किचनमधून बाहेर आल्या. स्वतः मयुरी आणि तिची आई त्याला असे समोर पाहून हैराण झाल्या होत्या. तितक्यात सासरे म्हणाले, अहो जावई बापू, तुम्ही असे अचानक आज इथे? सगळे काही ठीक तर आहे ना? हो सासरे बुवा, सगळे काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तितक्यात तिचा मोठा भाऊ म्हणाला, अरे सगळे असे बघत काय बसले? सुधीरजी आले आहेत तर त्यांच्यासाठी चहा नाश्ता मेजवानी घेऊन या. सुधीरने खूप विनम्र होऊन सांगितले की मी नाश्ता करणार नाही. मी आता जरा घाईत आहे, ऑफिसलाही जायचे आहे. ते तर मी इथे फक्त हे सामान ठेवायला आलो आहे. सुधीरचे बोलणे ऐकून सगळेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. शेवटी मयुरीच्या आईनेच विचारले की जावई बापू, कोणते सामान ठेवण्याबद्दल बोलत आहात तुम्ही? त्यांचे बोलणे ऐकून सुधीर हळूच हसला आणि म्हणाला की तेच सामान बाहेर ट्रकमध्ये आहे. हे एकटक घरातील सगळी लोक बाहेर येऊन सामानाला पाहू लागले. हे तर तेच सामान आहे जे मयुरीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी हुंडा म्हणून मयुरीला दिले होते. जेव्हा सामानाला पाहून घरातील सगळीच लोक एकमेकांना प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तेव्हाच मयुरी कधी तिच्या आईकडे तर कधी सुधीरकडे पाहत होती. शेजारी लोकांच्या मनातही एकच गोंधळ उडाला होता. मयुरीच्या आईने विचारलं की जावई बापू, ही काय हरकत आहे? तुम्ही हे सर्व सामान इथे का घेऊन आलात? इथे सर्व सामान घेऊन येण्याआधी तुम्ही एकदाही विचार केला नाही की आमची काही इज्जत राहणार? बघा तुम्हीच, आजूबाजूची लोक
कशी उभी राहून आमच्याबद्दल चर्चा करत आहेत. मयुरीचे वडील म्हणाले, जावई बापू, हे सर्व काय आहे? मला तर अजूनही काही समजले नाही. सुधीर त्याचे दोन्ही हात जोडत म्हणाला, हे बघा सासरे बुवा, हे सर्व हुंड्यात मिळालेले सामान मयुरीचे आहे, जे तुम्ही लोकांनी दिलेले आहे. पण ते घर आता माझ्या आईचेच आहे. ते माझ्या वडिलांनी बांधलेले आहे. आईने मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की एकतर तू तुझे नवीन घर विकत घे किंवा हे सामान ज्यांचे आहे त्यांच्या घरी नेऊन सोड. माझ्या घरात हुंडा म्हणून आलेल्या सामानाला अजिबात जागा नाही. आणि जेव्हापासून हे हुंड्याचे सामान माझ्या घरी आले आहे तेव्हापासून मी एकदाही सुखाने झोपलेलो नाही. तितक्यात मयुरीची आई म्हणाली की तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? सविस्तर सांगाल का? तुमच्या आईला प्रॉब्लेम काय आहे? सुधीरने हसतच उत्तर दिले की हेच सासूबाई, की जर तुम्ही हुंड्यात एक घरही दिले असते तर तुमच्या मुलीची थोडीशी सोय झाली असती. तिला असा त्रास सहन झाला नसता आणि सारखे सारखे माहेरी येऊन बसावेही लागले नसते. सुधीरचे बोलणे ऐकून मयुरीचे वडील, तिचा मोठा भाऊ तिच्या आईकडे पाहू लागले. त्यांच्या दोन्ही सुना देखील त्यांच्या सासूकडे पाहत होत्या. सासूबाईंनी गप्प बसणेच योग्य समजले, कारण इथे त्यांची बाजू उघडकीस आली होती आणि तेही मुले आणि सुनांच्या समोर. त्यांना कळून चुकले होते की सुधीरला आता सर्व काही समजले आहे आणि यावेळेस मयुरीची सासू देखील सक्तीने वागत आहे. पण तितक्यात मयुरी मध्येच म्हणाली की माझ्या आई वडिलांच्या इज्जतीची काही पर्वा आहे की नाही तुम्हाला? जे हुंड्याचं सामान इथे घेऊन आलात तुम्ही, हा देखील विचार केला नाही की त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल? बसूनही बोलता आले असते ना. तिचे बोलणे ऐकून सुधीर म्हणाला, अच्छा, म्हणजे बसूनही बोलता येतं का? मला तर माहितीच नव्हतं, कारण तू कधी आमच्यासोबत बसून बोललीच नाहीस. कधीही तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू माहेरी येऊन बसायचीस. मागून सासूबाई फोन करून माझ्या आईला त्रास देत होत्या. एवढंच नव्हे तर तुम्ही लोकांनी माझ्या आईला धमकीसुद्धा दिली की तिचे जर तुम्ही तुमचे ऐकले नाही तर तुमचा मुलगा आणि सून वेगळे घर घेऊन राहतील किंवा तिला वृद्धाश्रमात पाठवून देणार. तेव्हा तुम्हाला माझ्या आईचा विचार आला होता का? आता मयुरीसुद्धा काहीच बोलू शकली नाही. पण तिच्या घरातल्या सगळ्यांना मयुरी आणि सासूबाईंच्या या हरकतीबद्दल कळून चुकले होते. शेवटी ती मुलगी कशीही असली तर बाबा तिचं घर कसं मोडून देणार? तिचं घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सासरे हात जोडून सुधीरला म्हणाले, माफ करा जावई बापू, आम्हाला वाटले की आमची मुलगी आम्हाला भेटायला आनंदाने आली आहे, तेही तुमच्या लोकांच्या परवानगीने. आणि आजपर्यंत जे काही घडले ते घडले, पण आजपासून अशी कोणतीही कृती होणार नाही ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आईला त्रास सहन करावा लागेल. आता कृपया आमच्याबद्दल थोडा आदर ठेवा. कृपया हुंडा येथून घेऊन जा. हात जोडून उभे असलेल्या सासऱ्यांना पाहून सुधीरने त्यांचा हातात हात घेतला आणि म्हणाला, माफ करा बाबा, मला हे सगळं करायचं नव्हतं, पण काल रात्री आईला रडताना पाहून मी हे पाऊल उचलले. शेवटी सासऱ्यांनीच हुंड्याचा ट्रक त्यांच्या घरी परत पाठवला आणि स्वतः मयुरी आणि पत्नीसह त्यांच्या घराकडे निघून गेले.
तिथे जाऊन त्यांनी सुधीरच्या आईची माफी मागितली आणि भविष्यात असे होणार नाही असे आश्वासन दिले. सुधीरने बरोबर केले का? त्यानेच आईला न्याय मिळवून दिला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक घरात जर असा मुलगा असेल तर आईला कधीच दुःखात राहावे लागणार नाही. आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर चॅनलवर नवीन कोणी आले असेल तर त्याने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी चॅनलला सपोर्ट करत रहा. धन्यवाद.